दोस्तों, कहते हैं कि कुछ लोग दुनिया में आते हैं और अपनी पहचान खुद बनाते हैं। वे अपनी हंसी से माहौल को खुशनुमा बना देते हैं, अपने काम से लोगों का दिल जीत लेते हैं और अपनी शरारतों से हर किसी को हंसाते रहते हैं। और ऐसे ही एक स्पेशल इंसान का जन्मदिन है, तो चलिए इस खास मौके पर हम सब मिलकर उन्हें एक बार फिर जोरदार विश कर देते हैं। पिंपळनेर येथील शिक्षण महर्षी संस्था चालक स्वर्गीय बापूसाहेब संभाजीराव पगारे यांचे सुपुत्र आबासाहेब पगारे आणि त्यांच्या सहचारिणी सौ छायाताई पगारे या दोघा बाबड्या व्यक्तिमत्वांचा जन्मदिवस अत्यंत साधेपणाने पण तितक्याच अर्थपूर्ण पद्धतीने साजरा झाला आणि त्या साधेपणातच एक मोठेपण दडलेले असल्याची जाणीव झाली। अलंकारेन न भूषत्ते नर गुणरैव भूषत्ते, मनुष्य अलंकारांनी नव्हे तर गुणांनीच शोभतो, हे सुभाषित जणू त्यांच्या जीवनात साकार झालेले दिसते। आजच्या दिखाऊपणाच्या युगात या दाम्पत्याने निवडलेली साधेपणाची वाट खरोखरच अनुकरणीय आहे। जन्मदिवसाच्या दिवशी ना मोठ्या जाहिराती, ना भव्य कार्यक्रम, फक्त काही निवडक सहकारी आणि कर्मचारी विद्यार्थ्यांच्या प्रेमळ शुभेच्छा आणि सेवाभावाने भरलेले काही क्षण। त्यांच्या चेहऱ्यावरची समाधानाची झळाळी हे कोणत्याही महागड्या सजावटीपेक्षा अधिक तेजस्वी वाटत होती। त्यांच्या सहचारिणी सौ छायाताईंनी त्याच साधेपणाचा आदर्श पुढे ठेवला। येथा राजा तथा प्रजा या युक्तीप्रमाणे संस्थाचालक जसे साधे, तसेच त्यांच्या सहचारिणीही विनम्र, स्नेहपूर्ण आणि मितभाषी। दोघांच्या जीवनात दिखाऊपणाला स्थान नाही, तर केवळ कर्तृत्व, समर्पण आणि माणुसकीचा दर्व आहे। आबासाहेबांच्या सहचारिणीच नव्हे तर त्यांचे दोन्ही मुलंही त्यांच्याच शिकवणीतून तयार होत आहेत। या दोघा चिमुकल्यांनी आपल्या माता पित्याला साधेपणाने साजरा झालेल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक छोटीशी सप्रेम भेट दिली। या भेटीतील वस्तू त्यांना दैनंदिन वापरता येईल आणि या वस्तूच्या निमित्ताने दररोज मुलांची आठवण येईल, हाच उद्देश त्यामागे होता। या दाम्पत्यांना दिलेली भेट छोटीशी जरी असली तरी त्यामागे लहान चिमुकल्यांच्या भावना, प्रेम, स्नेह दिसून येते। सौ छायाताई पगारे यांच्या निवडक आणि जिवलग मैत्रिणींनी देखील या साधेपणाने साजरा करण्यात आलेल्या जन्मदिवसाच्या समारंभात सहभागी होऊन दाम्पत्यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा बहाल केल्यात। यावेळी सौ छायाताईंच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव स्पष्ट जाणवले। या साध्या जन्मदिवस समारंभाने एक मोठा संदेश दिला की खरे वैभव हे बाह्य चमकधमक नव्हे तर अंतःकरणातील समाधान आणि सेवाभाव आहे। न ही ज्ञानेन सहस्य पवित्र मिह विद्यते। याप्रमाणेच या प्रसंगाने सर्वांच्या मनात एक पवित्र विचार जागवला की आयुष्यातील प्रत्येक आनंद सोहळा हा दिखाव्याचा नसून नीतिमूल्यांचा असावा। अशा या बाबड्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या सहचारिणीलाही जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांचा हा साधेपणाचा दीप असेच अनेकांना मार्गदर्शक ठरो हीच मनापासून सदिच्छा।